नमस्कार मित्रांनो, आनंद मंत्राच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय बघणार आहोत. विषय सांगायचा असा की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष अटळ असतो. राजा असो, रंक असो, गरीब श्रीमंत कोणी असो, संघर्ष हा प्रत्येकाला करायला लागतो. काही लोकांना संघर्ष करून सहजपणे म्हणण्यापेक्षा लवकर यशप्राप्ती होते. काही लोकांचे संघर्ष संपत नाही, त्यांना सतत अडचणी येत असतात, मोठे नुकसान होतात, हेल्थ प्रॉब्लेम्स असतात, नातेसंबंधांमध्ये अडचणी असतात, व्यवसायात असतात, नोकरीमध्ये असतात. तर जास्त प्रमाणात ह्या ज्या अडचणी असतात तर हे ॲक्च्युली होतं कशामुळे? आपलं किंवा आपल्या पूर्वजांचं काही संचित कर्म असतं आणि ते कर्म आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदोषाच्या रूपाने प्रदर्शित होतं. कुंडली असतेच यासाठी, ज्योतिषशास्त्रच यासाठी आहे की ते आयुष्याचं तुमच्या नकाशा, जसं आपल्याला गुगल मॅप दाखवतो तसं तुम्हाला नकाशा दाखवतात. कुठे ट्रॅफिक जाम आहे, तशा पद्धतीने कुठे ग्रहदोष आहे, कुठे तुम्हाला काम करायला पाहिजे. म्हणून आपण एक कवच डेव्हलप केलेलं आहे, रुद्राक्षाचं कवच. आणि हे लक्षात घ्या, इथे फक्त आपण रुद्राक्षाचं कवच आहे म्हणजे हा काहीतरी टोटका झाला असं नाही. तुमच्या प्रयत्न करून त्या प्रयत्नांना ॲडिशनली आपल्याला हे प्रोटेक्शन म्हणून हे रुद्राक्षाचं कवच वापरायचं आहे. हे कवच काय काम करेल? तर जसं आपल्याला लढाईमध्ये ढाल किंवा चिलखत आपल्याला काम करतं, आपल्याला प्रोटेक्ट करतं, तसं हे कवच आपल्याला प्रोटेक्ट करणार आहे. तर हे कवच बनवलं कसं आहे? तर ही आपली कुंडली असते आणि हा आपला लग्न भाव असतो. हे 12 भाव असतात. कुंडलीचं कॉम्बिनेशनमध्ये 12 भाव, 12 राशी आणि 9 ग्रह असं कॉम्बिनेशन असतं. हा लग्न भाव असतो. आणि इथे कोणताही आकडा असू शकतो, 1 ते 12. जो आकडा असतो ती रास असते. 12 लग्न असतात म्हणजे 12 राशी असतात. इथे 12 पैकी कुठलीही रास इथे असते. आणि कुंडलीचे हे जे 6, 8 आणि 12 हे जे भाव आहेत, हे हर्डल्स क्रिएट करत असतात आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे आपल्या प्रयत्नांमध्ये बाधा आणण्याचं काम, आपल्या मार्गामध्ये अडचणी आणण्याचं काम हे या 3 भावांच्या स्वामीकडनं आणि या भावांकडनं होत असतं. तर आपण काय केलेलं आहे, 1 ते 12 या राशींच्यासाठी या 3 भावांचे जे स्वामी आहेत त्यांचे रुद्राक्ष एकत्र करून आपण त्याच्यावरती मंत्रसिद्धी करून त्याची पूजा करून आपण कवच तयार केलेलं आहे. तर मेष ते मीन या 12 राशींच्यासाठी हे प्रत्येक राशीचं एक वेगळं कवच इथे आपल्याला मिळेल. आनंद मंत्रामध्ये आपण असं तंत्र विकसित केलं आहे की तुमच्या पत्रिकेनुसार या 3 भावांच्या त्रासापासून तुमचं संरक्षण होईल. पण एक गोष्ट महत्त्वाची इथे लक्षात ठेवायला पाहिजे की ही जनरल गोष्ट नाही आहे, ही तुमच्या इंडिव्हिज्युअल पत्रिकेनुसार असेल. त्यामुळे भाव बदलू पण शकतात. जर समजा काही स्ट्रॉंग दोष दुसऱ्या भावामध्ये असेल तर हे कॉम्बिनेशन चेंज होऊ शकतं. थोडक्यात सांगायचं तर हे जे कवच असेल हे फक्त केवळ तुमच्याचसाठी असेल, ज्या पत्रिकेवरनं ते बनवलं त्याचसाठी असेल, ते दुसऱ्या कोणासाठी सूट करणार नाही. ह्या गोष्टीची नोंद घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे आणि कवच, रुद्राक्षाचं कवच म्हणजे हा हजारो वर्षापासून लोकांनी अनुभवसिद्ध झालेली ही गोष्ट आहे. रुद्राक्षाचे उपयोग प्रयोगशाळेत सुद्धा सिद्ध झालेले आहेत. आणि रुद्राक्षाचं एक वैशिष्ट्य असं आहे की रुद्राक्षापासून काहीही वाईट होत नाही. रुद्राक्षाचं काम हे निगेटिव्ह एनर्जीज फिल्टर करणं किंवा थांबवणं असतं. रत्न कसं असतं? रत्न जर ग्रहाचा दोष आणि शक्ती दोन्ही वाढवतं, म्हणून रत्न जपून वापरायला लागतात किंवा थोड्या दिवस आपल्याजवळ ठेवून बघायला लागतात. रुद्राक्षाचं तसं नाही आहे. रुद्राक्षाला अट एकच असते की जेव्हा तुम्ही नॉनव्हेज किंवा काही मदिरापान वगैरे काही कराल त्यावेळेला फक्त आपण रुद्राक्ष काढून ठेवायचं आणि संध्याकाळी रुद्राक्ष काढून ठेवायचं, रात्री झोपताना आणि सकाळी परत घालायचं. आणि अशा काही सामिष भोजनाच्या वेळेला पण तुम्ही ते काढून ठेवू शकता. बाकी रुद्राक्षाची काहीही अट नाही. तर अशी मंत्रसिद्ध केलेल्या रुद्राक्षाचं कवच आपण प्रोव्हाइड करतो. तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्या. हे प्रोटेक्शनचं काम करेल. तुम्हाला नुकसान अशा प्रकारचं होईल की ज्यातून तुम्ही लगेच पुन्हा उभे राहू शकता. मोडून टाकणारी गोष्ट, मोडून टाकणाऱ्या घटना यापासून तुमचं संरक्षण रुद्राक्ष नक्की करेल. आणि हे 3 भाव त्रास म्हणजे कर्ज असो, व्यवसायातल्या अडचणी, नातेसंबंध असो, हेल्थ प्रॉब्लेम्स असो, पैशाचं नुकसान असो, या सगळ्या प्रकारचे प्रश्न या 3 भावातनं तयार होत असतात. आणि याचा विचार करूनच हे रुद्राक्ष बनवलेलं आहे. तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्या.